मी नेहमी माझ्या कीर्तनामध्ये सांगत असतो की लोक काय म्हणतील या गोष्टीपासून जरा सावध राहा. या गोष्टीचा कधीच विचार करू नका. कारण काय झालं बघा, एकदा समुद्राच्या किनाऱ्यावर एक लहान लेकरू खेळत होतं. खेळता खेळता त्या पोराची चप्पल लाटामध्ये वाहून गेली. त्यानं समुद्राच्या किनाऱ्यावर त्या वाळूवरती एक वाक्य लिहिलं की समुद्र चोर आहे. त्या समुद्रामध्ये एका आजीचा मुलगा मृत्युमुखी पडला, म्हणून त्या आजीनं त्या किनाऱ्यावर एक वाक्य लिहिलं की समुद्र हा खुनी आहे. त्याच समुद्रामध्ये मासेमारी करणारी माणसं गेले. आतमध्ये गेल्याच्या नंतर त्यांना भरपूर मासे मिळाले. किनाऱ्याच्या जवळ आले आणि त्यांनी किनाऱ्यावर लिहिलं की समुद्र अन्नदाता आहे. त्याच समुद्राच्या किनाऱ्यावरून एक 80 वर्षाचा म्हातारा चालत होता. चालता चालता त्या म्हाताऱ्या बाबाला शिंपले सापडले. त्या शिंपलामध्ये त्यांना मोती सापडले आणि ते मोती मिळाल्याच्या नंतर त्यांचं संपूर्ण जीवन बदलून गेलं. आणि त्यांनी त्या किनाऱ्यावर लिहिलं की समुद्र दानशूर आहे. त्याचा अर्थ नेमका काय, तर तुम्ही काहीही करा, समुद्राला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. तुम्हाला जर समुद्रासारखं जीवन जगायचं असेल तर लोक काय म्हणतील याच्याकडे कधीच लक्ष देऊ नका. तुम्ही तुमचं काम करत राहा. लोक काय स्वार्थ असेल तर लोक जवळ येतात आणि स्वार्थ साध्य झाला की तीच लोक आपल्या पाठीमागं आपली निंदा करतात.